नमस्कार. मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा ऐकूया. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी. तिने आपल्या घरात सतत वास करावा. पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे आहेत, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्या, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी, अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली ही कहाणी आहे. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे भद्रश्रव असे नाव होते. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाचे राणीचे नाव होते सुरचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्रे आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या होती. राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे ल्याली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महलाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवंय तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महलात आहेत. त्यांना सांगायला गेले तर ते माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलावूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांचे नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. त्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करेन ते नेमाने. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महलातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती. ती राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली, आजी रागवू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचे ती बोलणे ऐकून
श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासींनी लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या श्यामबालेने हे भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखात समाधानाचा चालू लागला. पण इकडे मात्र भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्याचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली होती. भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार. एक एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता. म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीचे दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महलात गेली. राजाला बातमी सांगितली. श्यामबालालाही ते समजले. श्यामबाला आणि मालधाराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणाचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्यांनी तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरजचंद्रिकाचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातले धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सूरजचंद्रिकेला एक दिवस काढताना जीव मेटाकुटीत येत होता. एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात निघाली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसात त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राजप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबालेचे नाव व्हावे तसे स्वागत कोणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण श्यामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला आणि त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालधराने श्यामबालेला विचारले, माहेरून काय आणलंस? त्यावर ती उत्तर मी ती म्हणाली, सार आणले आहे. याचा अर्थ काय? पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस अळणी स्वयंपाक करते. जीवनातील अळणी पदार्थ चाखतो. त्यानंतर श्यामबाला पानात
थोडेसं मीठ वाढते. त्या मिठाने साऱ्या अन्नाला चव येते. तेव्हा शांबाला म्हणते, हेच आहे माहेरून आणलेले सार. मीठ जीवनाचे अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानेच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्यांचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तरी प्रसंगी प्राणही द्यावे. शांबालेच्या बोलण्यातील खोच पती जाणतो. त्यानंतर मालाधर राजा निश्चयाने उठला. त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतले. भद्रश्रवा जावयाकडे येतो आणि दोघांची गुप्त बैठक होते. मग ते भद्रश्रवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात. मालधाराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. त्यांनी अपूर्व विजय मिळवला होता आणि भद्रश्रवाला त्यांचं राज्य पुन्हा मिळालं होतं. त्यानंतर सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला आणि तो आजन्म पाळते. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. श्री महालक्ष्मीची ही कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण. इथे ही महालक्ष्मीची कथा संपूर्ण होत आहे आणि जो कोणी श्री महालक्ष्मीची ही व्रतकथा करत आहे त्यांची सर्व इच्छा पूर्ण व्हावी आणि त्यांच्या घरात सुख शांती समृद्धी नांदावे अशी ही लक्ष्मीकडे प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.